गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत 9 दिवसांच्या उत्सव काळात अंबे माताच्या भक्तीसोबतच नागरिकांमध्ये एकोपा आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचे महत्त्वपूर्ण कार्य शिवसेना सांडपाडा विभागाच्या माध्यमातून सातत्याने केले जाते। या 9 दिवसात हळदी कुंकू, जागरण गोंधळ, माता की चौकी आणि भंडारा अशा विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते। या उत्सवामुळे सांडपाडा परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। यंदा सांडपाडा वासियांसाठी कोकणी बाजारपेठ हे विशेष आकर्षण केंद्र ठरले, ज्यामुळे उत्सवाची रंगत अधिकच वाढली। रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी देवीच्या विसर्जन सोहळ्याने या उत्सवाची सांगता मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात पार पडली। या संपूर्ण उत्सवासाठी अध्यक्ष अजित सावंत, कार्याध्यक्ष गणेश पावगे, सचिव देवेंद्र चोरगे, खजिनदार विकास गाडवे, माजी नगरसेवक सोमनाथ वासकर तसेच प्रसाद महाडिक, उमेश लोहोट, सिद्धेश गिद्दी, सूर्यकांत झेंडे, अविनाश जाधव, बाबाजी इंदोरे, संजय वासकर, दिलीप ठाकूर, केदार तेंडुलकर, अशोक अंगचेकर, साहिल सोरटे, आदेश टावरे आणि राज महाडिक यांनी विशेष परिश्रम घेतले। शिवसेना सांडपाडा विभागाच्या वतीने या 4थ्या वर्षी चैत्र नवरात्राचं आयोजन केलं होतं। खऱ्या अर्थाने आमच्या समस्त महिला पदाधिकारी, पुरुष पदाधिकारी, युवा वर्गाने अपाट मेहनत घेऊन हा नवरात्र उत्सव या ठिकाणी यशस्वी केला आहे। 9 दिवस वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी, सांस्कृतिक कार्यक्रम असेल, हळदी कुंकू समारंभ असेल, या ठिकाणी गरबा असेल, मग कीर्तन सोहळा असेल, भजन रूपी सेवा असेल, ही सेवा देण्याचा प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थाने सांडपाडा वासियांना आनंद देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला। खरंच हे 9 दिवस कसे गेले आम्हाला समजले। समस्त महिला वर्ग त्या ठिकाणी सेवा करत होता। आईला काय लागेल, काय द्यायचं आहे, या माध्यमातून ते प्रयत्न करत असताना आज आईचा विसर्जन सोहळा असताना ते आनंद जरी असला तरी दुःख मनात आहे। देवीकडे हीच प्रार्थना आहे की आमचा जो शिवसेनाचा सांडपाडा विभाग होता, जो बालेकिल्ला होता, तो या वर्षी कशा पद्धतीने तो हिसकावून गेला, तो पुढच्या वर्षी पुन्हा त्याचप्रमाणे परत या ठिकाणी भगवा फडकू दे, हीच देवीकडे मनोकामना आहे। शिवसेना सांडपाडा विभाग चैत्र नवरात्र उत्सव 2026 आज 9 दिवस इथल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, शिवसेना कार्यकर्त्यांनी या ठिकाणी देवीची यथोच्च सेवा केली आहे आणि आज देवीचा निरोप द्यायचा दिवस आहे आणि आज या ठिकाणावरून देवी आपल्या डोंगरावरती गावी जाणार आहे आणि अशा वेळेला सर्व कार्यकर्त्यांना सर्व भरून आलेलं आहे, कारण 9 दिवस जी सेवा जी कार्यकर्त्यांनी केलेली आहे ती अप्रतिम सेवा आहे। अशी सेवा यांच्याकडून घडलेली आहे। जागरण म्हणा, इथे हळदी कुंकू म्हणा, असे विविध कार्यक्रम, भजन म्हणा, गाण्याचं काही कार्यक्रम म्हणा, असे विविध कार्यक्रम ह्या ठिकाणी झाले। आपली संस्कृती जपावी यासाठी ह्या ठिकाणी आम्ही 9 दिवस सर्व कार्यकर्त्यांनी मिळून हे चांगले कार्यक्रम ह्या ठिकाणी राबवले। खरं म्हणजे आमचे शिवसेना नेते एकनाथजी शिंदे यांच्या कार्यप्रणालीतून प्रेरित होऊन सर्व कार्यकर्ते ह्या ठिकाणी जटून कामाला लागले। खरं म्हणजे चैत्रातली देवी ही नवी मुंबईमध्ये कुठे बसत नाही, परंतु ठाण्यामध्ये ही देवी बसते। शिवसेनांच्या आनंद दिघे यांच्या प्रतिभासून ही देवी जी चालत आलेली आहे, ते देवी कुठेतरी आमच्या नवी मुंबईत यावी असं आमचं एक सर्व कार्यकर्त्यांचं मन झालं आणि 3 वर्षापूर्वी ही देवी आम्ही ह्या ठिकाणी ह्याच जागेवरती आम्ही बसवली। 3 वर्ष आम्ही एवढ्या सुंदर प्रकारे ती देवीची सेवा केली आणि आता हे 4थं वर्ष आहे। 4थं वर्षामध्ये अप्रतिम असं देवीचं आम्ही कार्य ह्या ठिकाणी केलेलं आहे। सर्व कार्यकर्ते एकजुटीने येण्याचा प्रयत्न करतात। त्याचा अर्थ कारण आहे की आपल्या सर्व शिवसेनेच्या जे कार्यकर्ते त्यांच्यामध्ये एकोपा निर्माण होतो आणि चांगलं नवीन कार्य करण्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळते। या दृष्टीने ह्या ठिकाणी आम्ही हा कार्यक्रम वर्षानुवर्ष राबवत आहोत आणि याच्या पुढेही आम्ही कंटिन्यू राबवत राहणार। सर्व पदाधिकारी मन लावून आणि तन मन धन, आणि आम्ही कुठेही यासाठी कुठे बाहेर देणगी मागण्यासाठी जात नाही। सर्व कार्यकर्ते आपल्या खिशातून पैसे काढून हा देवीचा सण, हा चैत्र देवीचा सण साजरा करतो। त्याच्यामुळे आम्ही कुठच्याही समाजाकडे किंवा कुठच्याही व्यापाराकडे आम्ही ह्याच्यासाठी जात नाही। सर्व कार्यकर्ते आपल्या स्वइच्छेने देतात आणि त्यानंतर ह्या देवीचा सण ह्या ठिकाणी साजरा होतो। चैत्र नवरात्रोत्सव 2026 पर्व 4थे हे आपल्या देवीचं 4थं वर्ष आणि शिवसेनेच्या वतीने यंदाही अगदी जल्लोषात, आनंदात, उत्साहात गेले 9 दिवस झाले। म्हणजे गुढीपाडवा ते रामनवमी असा हा सुंदर असा प्रवास आम्ही पार पाडला आणि प्रभागातील, विभागातील नागरिकांचा याला उत्स्फूर्त असा सहभाग मिळाला। अनेक कार्यक्रमांचं याच्यामध्ये आयोजन करण्यात आलं। मग कन्यापूजन असो, माता की चौकी असो, त्याचबरोबर कालही तुम्ही पाहिलं असेल जवळपास 3 ते 4 हजार
लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला व त्याचबरोबर जागरण गोंधळ आणि आपल्या येणाऱ्या पिढीला आपली ही संस्कृती समजावी आणि आपलं हिंदुत्व काय आहे हे समजावं या दृष्टिकोनातून सुरू झालेला हा प्रवास अखंड आणि अविरतपणे चालत राहो अशीच मी अंबे मातेचरणी प्रार्थना करतो। आणि माननीय शिवसेनेचे मुख्य नेते श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कार्यप्रणालीतून प्रभावित होऊन आम्ही सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आपली जनता हीच आपलं सर्वस्व आहे या दृष्टिकोनातून आम्ही सतत जनतेसाठी कार्यरत असतो। धन्यवाद। आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा।